नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर आज आपण पॉलिटीमधली एक महत्त्वाची संकल्पना पाहणार आहोत. मागील व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते जरूर बघा. आज आपण पाहूया संविधानातील अनुसूची. तर आपल्या संविधानामध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत. त्या सर्व अनुसूची आपल्याला परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याला त्या पाठ कराव्या तर लागतातच, पण त्यासाठी आपल्याला ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर का त्या समजल्या तर त्या पाठही इझिली होतात आणि परीक्षेमध्ये त्याच्यावरती उत्तर देणंही आपल्याला अतिशय सोपं जातं. तर अनुसूची म्हणजे शेड्यूल्स किंवा परिशिष्ट आपण त्यांना म्हणू शकतो. ती जी संकल्पना आहे ती 1935च्या कायद्यामध्ये आपल्याला आढळून येते. सुरुवातीला 1935च्या कायद्यामध्ये टोटल 10 अनुसूची होत्या. त्यानंतर जेव्हा 1949मध्ये आपण संविधानाची निर्मिती केली त्यावेळेस टोटल 8 अनुसूच्या आपण संविधानामध्ये ॲड केलेल्या होत्या. कालांतराने त्या वाढत वाढत टोटल 12पर्यंत आलेल्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपण पुढे बघूया. पहिली अनुसूची ही आपल्या देशाचा एक पायाभूत नकाशाच आहे. जर का आपल्याला आपल्या देशामधील जे राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या नावांमध्ये किंवा त्यांचे जे बॉर्डर्स आहेत, बाउंड्री आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचे असतील तर आपल्याला पहिल्या अनुसूचीमध्ये चेंज करावा लागतो. त्यानंतर दुसरी अनुसूची, त्याच्यामध्ये आपल्याला भारतातील जे जे महत्त्वाची पदे आहेत जसे की भारताचे राष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभा आणि राज्यसभेचे सभापती, उपसभापती यांचे जे पगार आणि भत्ते आहेत त्याची तरतूद आपल्याला दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे. त्यानंतर येते तिसरी अनुसूची, ज्यामध्ये आपल्या देशातील जी महत्त्वाची पदं आहेत त्या पदांवरती काम करण्यासाठी जी इंटिग्रिटी लागते ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्या लोकांकडून शपथ घ्यावी लागते. तर त्या शपथेचा मसुदा तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहे. त्यामध्ये कोण कोण येतं तर त्यामध्ये येतात आपले केंद्र राज्यमंत्री, संसद विधिमंडळाचे सदस्य, उमेदवार, न्यायाधीश आणि कॅग. यामध्ये लक्षात ठेवा राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या शपथेचा समावेश नाही. त्यांची शपथ त्यांच्या स्पेसिफिक कलमांच्या अंतर्गत दिलेली आहे. आता येते चौथी अनुसूची. यामध्ये राज्यसभेमध्ये घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आहे. तर लहान आणि मोठ्या सर्व राज्यांना संसदेत योग्य स्थान मिळवून देण्यासाठी ही चौथी अनुसूची अतिशय महत्त्वाची आहे. आता येतात 5वी आणि 6वी अनुसूची. यामध्ये भारतातील जी अनुसूचित क्षेत्र आणि त्या भागात राहणाऱ्या ज्या जमाती आहेत त्यांच्या प्रशासनासंदर्भात यामध्ये तरतुदी आहेत. आता जे 5वे परिशिष्ट आहे त्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम सोडून उर्वरित भारतातील अनुसूचित क्षेत्र येतात. तर 6व्या परिशिष्टामध्ये फक्त जे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम आहेत त्यातील आदिवासी क्षेत्र येतात. तर लक्षात ठेवा इथे AMTM हे कोड लक्षात ठेवा, त्यामध्ये मणिपूर येत नाही. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ATM स्क्वेअर विदाऊट मनी, त्यामुळे आपल्याला लक्षात राहायला सोपं जाईल. आता येते 7वी अनुसूची. यामध्ये आपल्या संघराज्यामध्ये विविध अधिकार आहेत त्या अधिकारांची विभागणी केलेली आहे. त्यामध्ये 3 सूची आहेत. एक येते संघ सूची, त्यामध्ये फक्त केंद्र सरकार कायदे बनवू शकते, ज्यात संरक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, रेल्वे किंवा आपलं इकॉनॉमीबद्दलचे विषय असू शकतात. त्यानंतर राज्यसूची, त्यामधील विषयांवरती फक्त राज्य कायदे बनवू शकतात, ज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, आरोग्य, शेती यांसारख्या विषयांचा समावेश होतो. आणि शेवटी येते समवर्ती सूची म्हणजे कंकरंट लिस्ट, ज्यावरती राज्य आणि केंद्र दोन्ही कायदे बनवू शकतात. त्यामध्ये शिक्षण, विवाह, वने, इलेक्ट्रिसिटी यांसारखे विषय येतात. आता हे लक्षात ठेवा जर एखाद्या विषयावरती केंद्र आणि राज्य दोघांनीही कायदे बनवले तर त्या विषयामध्ये केंद्राने बनवलेला कायदा वरचढ ठरतो. आता येते 8वी अनुसूची. यामध्ये आपल्या भारतातील ज्या ज्या भाषांना अधिकृत दर्जा मिळालेला आहे त्या भाषांची नोंद इथे होते. आता इथे लक्षात ठेवा ज्या ज्या घटना दुरुस्त झाल्या त्या आपल्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मूळ 14 भाषा होत्या, त्यानंतर 3 घटना दुरुस्त्यांनी टोटल 8 भाषांचे ॲडिशन केलेले आहे. आता येते 9वी अनुसूची. या अनुसूचीची निर्मिती आपल्या घटनाकारांनी पहिल्या घटना दुरुस्तीने 1951 साली केली. यामध्ये अशा कायद्यांचा समावेश केला गेला ज्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यूपासून संरक्षण करण्यात आलं. आता काही कायदे असे आहेत ज्यांच्या विरुद्ध सतत कोर्टामध्ये लोक गेली, पण आपल्या सरकारला समाजासाठी ज्यावेळेस काम करायचं आहे त्यावेळेस असे कायदे करणं भाग होतं, म्हणून ही अनुसूची निर्माण झाली. पण 2007 साली IR कोहिल्लो खटल्यात न्यायालयाने 9व्या परिशिष्टाच्या अमर्याद अधिकारांवर मर्यादा आणल्या. 24 एप्रिल 1973च्या पुढे या अनुसूचीमध्ये ॲड केलेल्या ज्या कायदे आहेत त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळणार नाही असे नमूद केले. आता येते 10वी अनुसूची. यामध्ये सध्या राजकारणातील अतिशय चर्चेचा विषय असलेला म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा याचा समावेश केलेला आहे. या सूचीची निर्मिती 52व्या घटनादुरुस्तीने 1985 साली करण्यात आली. यामध्ये संसद आणि विधिमंडळातील जे सदस्य राजकीय स्वार्थ मिळवण्यासाठी आपले पक्ष बदलतात, पक्षांतर करून जातात, त्यांच्या अपात्रतेसंबंधी नियम दिलेले आहेत. राजकारणामध्ये स्थिरता आणण्यासाठी हे परिशिष्ट अतिशय महत्त्वाचे आहे.
7व्या अनुसूचीने केंद्र राज्य सरकार यांना विविध विषयांची विभागणी करून दिली, त्यांचे अधिकार ठरवून दिले. पण आपले जे स्थानिक प्रशासन आहे त्यांना कोणते अधिकार असतील, त्यांना कोणत्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार असेल, हे ठरवण्यासाठी 1992मध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने अनुक्रमे 11वी आणि 12वी अनुसूची ॲड करण्यात आली. 11व्या अनुसूचीमध्ये ग्रामपातळीवरील पंचायत राज संस्थांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कलम 243 पासून 243 जी पर्यंत समावेश होतो. यामध्ये 29 विषयांचा समावेश आहे, ज्यामध्ये कृषी किंवा शिक्षण असे विषय आहेत. त्यानंतर 12व्या अनुसूचीमध्ये शहरी पातळीवरील नगरपालिकांच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांना एकूण 18 विषय दिलेले आहेत. आता या 11व्या आणि 12व्या अनुसूचीमध्ये दिलेले जे विषय आहेत, जसं की 11व्या अनुसूचीमधील 29 विषय आणि 12व्या अनुसूचीमधील 18 विषय, यांची यादी एकदा बघून ठेवा. यातील काही काही विषय आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट जोड्या लावा वगैरे यामध्ये विचारतात, जसे की आपल्याला 7व्या अनुसूचीमधले पण विचारतात. त्यामुळे हे विषय तुम्ही एकदा नजरे घालून घालणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे, प्रत्येक अनुसूचीमध्ये कोणत्या कोणत्या कलमांचा समावेश आहे ते पण तुम्ही एकदा पहा, आणि ते कलमांमधील कोणतेही युनिक जर कलमं असतील तर ती लक्षात ठेवा. PYQमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले असतील तर ते बघा. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, की ह्या अनुसूची आपल्याला लक्षात कशा ठेवायच्या, कारण की त्यावरती सुद्धा सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात. तर यासाठी एक अतिशय महत्त्वाची टिप आहे, जी की आहे टियर्स ऑफ ओल्ड PM. टी म्हणजे येतं टेरिटरीज, ई म्हणजे येतं इमॉल्युमेंट्स म्हणजेच भत्ते, ए म्हणजे येतं ॲफर्मेशन्स म्हणजे ओथ शपथ, आर म्हणजे राज्यसभा, एस म्हणजे शेड्यूल एरियाज, ओ मध्ये अदर ट्रायबल एरियाज, एफ म्हणजे फेडरल अथॉरिटी डिव्हिजन म्हणजे राज्यांची अधिकारांची विभागणी, ओ येतं ऑफिशियल लँग्वेज, एल येतं लँड रिफॉर्म्स, डी म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ, पी म्हणजे पंचायत राज आणि एम म्हणजे म्युन्सिपालिटीज. अशा प्रकारे आपल्या 12 अनुसूच्या एकदम व्यवस्थित पाठ होतात आणि याच्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर आला तर आपण सोडवू शकतो. तर अनुसूच्या काय करतात, त्या आपल्या महत्त्वाची जी कलमं आहेत त्याच्यामध्ये गुंतागुंत टाळतात आणि दैनंदिन व्यवहारात लागणारी जी कलमं आहेत त्यांचं या अनुसूचीमध्ये व्यवस्थित मांडणी करतात. आपण असं म्हणू शकतो की अनुसूची संविधानाला सुटसुटीत करण्यासाठी एक प्रयत्न करतात. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.